झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। साक्री शहरातील जिल्हा परिषदेची प्राथमिक केंद्र शाळा सध्या गंभीर दुरावस्थेला सामोरी जाते। शालेय परिसरातील अतिक्रमण, घाणीचं साम्राज्य आणि ढासळत्या इमारतीमुळे सुमारे 500 पेक्षा अधिक बालकांचं आरोग्य आणि शिक्षण धोक्यात आलंय। शाळेच्या प्रवेशद्वारा शेजारी साचलेल्या गटारीच्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे। छतावरील कौलं फुटल्याने पावसाळ्यात वर्गांमध्ये पाणी गळतंय। संरक्षक भिंत वा कुंपण नसल्याने परिसरात व्यसनाधीन तरुणांचा वावर वाढलाय। काही जण शाळा सुटल्यानंतर पत्त्यांचे अड्डे थाटत असल्याची माहिती देखील समोर आली आहे। विशेष म्हणजे ही शाळा साक्री नगर पंचायतीच्या अवघ्या 100 फूट अंतरावर असून देखील नगर पंचायतीकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात येत नाहीये। सध्या नगर पंचायतीत सुरू असलेल्या सत्ता संघर्षामुळे बालकांच्या मूलभूत शैक्षणिक सुविधांकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांनी केलाय। नेहमीचा वापरण्याचा रस्ता, मुलं येऊन बसता, दारू, सिगरेट, गांजा, पत्ते हे खेळत बसता या उद्यानवर। इकडे सगळे ते लेडीज लोक असतात, लेडीज शिक्षक असतात, ते बोलणार तर किती बोलणार आहेत त्यांना। ते एकटे शिक्षक घेऊन जातात, ते काही बोलायला गेल्यावर त्यांना पण काही पण शिवाय देतात, काही पण बोलतात। बघितले वर्ग बघितले, पण बरेच वर्गांना जेव्हा वरती बघितले कौले फुटलेले, ते कौले केव्हा पण मुलांच्या अंगावर पडू शकतात। भिंतींना तडे, दगडाची भिंतींना तडे, काही वर्षापासून त्या शाळा दृश्य होते, पण तरी सुद्धा काही सुधारणा झालेली नाही अजून। या शाळेत इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतचे 132 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। याशिवाय अंगणवाडीचे 5 वर्गही इथेच सुरू असून 300हून अधिक 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालके ये जा करतात। मात्र ही इमारत अतिशय धोकादायक स्थितीत असून पावसाळ्यात छत गळते, लाकडी कड्या चोरीला जातात, तर आवारात गुराढोरांचा मुक्त संचार सुरू आहे। मुख्याध्यापिका जे.टी. पाटील यांनी नगर पंचायतीकडे लेखी तक्रार करून सांडपाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे। आम्हाला परिसराचा खूप त्रास आहे, म्हणजे तिकडनं अतिक्रमण जास्त आहे आणि इकडे येणारे जाणारे बाया, म्हणजे आजूबाजूचे मुलं, मोठे मुलं सगळे इथे ओपन जिम असल्यामुळे इथे सगळे येतात, खेळतात आणि आमच्याही मुलांचं लक्ष तिकडे जातं। मग त्यांना पुष्कळ वेळा आम्ही सांगितलं की बा तुम्ही इथे नका बसू, आमची शाळा सुटल्यावर येत जा, पण ते म्हणतात नाही, आम्हाला वाकल्या दाखवतात, आम्हाला काही बोलतात ते आणि म्हणजे काही शिवीगाळ करतात ते आमच्या मागे। आम्हाला अजिबात घाबरत नाही ते। पाण्याची पण सुविधा नाही इथं, ते तिकडे बोरिंगचा नळ आहे, पण तिथेही आम्हालाच बोरिंग चालू करायला जावं लागतं, तिथे अर्धा तास द्यावा लागतो आम्हाला पाणी भरण्यासाठी। या शाळेची इमारत तातडीने दुरुस्त करावी, छतावर पत्रे बसवावेत, गटारीचं सांडपाणी हलवावं, अतिक्रमण हटवावं, गुराढोरांचा बंदोबस्त करावा आणि शाळेच्या परिसराला संरक्षक भिंत किंवा काटेरी कुंपणाने सुरक्षित करावे, या मागण्या शिक्षक आणि पालकांकडून होत आहेत। प्रतिनिधी निलेश सावळे, झेप मराठी, साक्री। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।